नमस्कार, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. आज काहीतरी विचित्र वेगळा दिवस आहे, कारण की आमच्या घरी एक बार्बी डॉल आलेली आहे. विचित्र वेगळं. आमच्या घरी का बार्बी डॉल येईल ना, माझ्यासारख्या माणसाच्या घरी कशाला बार्बी डॉल येईल? आपल्या फक्त स्वप्नात बार्बी डॉल, आपल्या घरी नाही. आता आलेली आहे. काय आहे नेमकं माहिती का तुम्हाला? दुसरी मॅडमचा 5 तारखेला वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे, यु नो हॅपी बर्थडे. मॅडमचा 5 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसात शूट ह्या मॅडम 2 तारखेला करतात. यावेळेस खूप लवकर केलेलं आहे आणि या शूटच्या निमित्ताने त्यांनी बार्बी डॉलचं नियोजन केलेलं आहे. आणि आता ते इकडे घरात थांबून शूट करते. ते फोटोग्राफर त्यांची दुसरीकडे वाट बघतोय आणि खूप गडबड सुरू आहे. 6 वाजल्यापासून यांचा शूट सुरू, मेकअप सुरू आहे. त्यानंतर आता ह्यांनी पूर्ण केलेले आणि मी 8 वाजता उठलोय. आनंदाची गोष्ट आहे. थोडी प्रोसेस होत नाहीये. 6 वाजता मला शूट करायचं म्हणली होती, म्हणजे 6 वाजता. पण आता काय नाही. इथं अस्मा चला कमेंट करा बार्बी डॉल कशी दिसते. कमेंट नाव आणि से हॅपी बर्थडे अस्मिता. आणि मी तुझ्या समोर सांगतोय, जर तुझ्या फोटोग्राफरने तुझे फोटो 3 तारखेला म्हणजे उद्या दिले नाहीत, मी सकाळी 11 वाजता हा ब्लॉग अपलोड करून टाकणार. मग त्याला सांग संध्याकाळी येते म्हणून. काय टेन्शन नाही. पब्लिक आता टेन्शन नाही. काय विचारायला लागतं, कॉन्टेंट त्यांचं असल्यानंतर विचारायला लागतं. बड्डे ना त्याचा, त्यातला पुढे होऊन जातो. आता आम्ही ओशो गार्डनला शूट करणार होतो, पण तिथं कॅन्सल झालं. आता दुसऱ्या गार्डनचं नियोजन लावलेलं आहे. आता चेक करू. चलो आता कंटिन्यू करा कसं होतं बघा. असे पाहिजे सासू. सुनाला शूटला जायचंय, सासून सगळी तयारी करून दिली. काय मम्मी? हा चांगलं चाललंय. अशी सासू सगळ्यांना भेटते. मग सगळ्यांना भेटलं, तुला कशी काय भेटेल? मग सगळ्या पण मुली पुढे जाते ना. तू पहिले पुढे जा. उशीर झालाय शूटला, सगळ्या पुढे जातील. स्वतःच ठेवलंय आणि सगळ्या पुरी पुढे जातील. काय बोलायचं ते, किती उशीर झालाय. एवढं सामान बिमान आता. शे चलो पब्लिक. कधीतरी माझ्यासाठी आनंदाने कर ना. नुसतं पण माझं काय म्हणणं आहे, शूट माझं नाही. सेटअप हिच आहे, टायमिंग हिच आहे, सगळं हिच आहे. हिने गडबड करायला पाहिजे का नाही? तू काय चिडचिड करतो? अरे मी गडबड करतोय तर पटकन होईल. ऊन आल्यावर शूट नाही होणार बाई. यांना कळतच नाही काहीतरी शूट करायला. आपण किती गेलं, जिंदगी आधी गेली आपली. काय बोलायचं यांना? ही नवीन नवीन पोरं काय शिकवणार आपल्याला? जाऊ द्या आता. आकाश अरे त्याला सरळ कर. आता पडलं. थँक्यू लव्ह यू. हा बुके दिला अस्मिताने मला. चलो चलो तर लव्ह यू. हॅपी बर्थडे. चला सो गाईज फायनली आता आम्ही निघलोय. 6चा शूट होता. 9 वाजून 12 मिनिटं झाले. ते अजून स्पॉटला पोहोचायचंय. बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि बघूया आजचा शूट कसा होतोय आणि तुम्हाला ब्लॉग आवडतोय का आणि काय होतं या ब्लॉगमध्ये. मजा तर खूप येणार आहे, कारण की दिवस खूप चांगला सुरू झालेला आहे. आणि इथे समोर केळेवाला आलेला आहे. बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का. चिच्चा ओ चिच्चा, चिच्चा शिक रेले सोबत शॅम्पू. सो पब्लिक आज जरा मूड चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त भारी कॉमेंट्री या ठिकाणी ऐकायला भेटेल. आणि आज आम्ही बर्थडेच्या शूटला कसे एफर्ट्स घ्यायचे आणि बर्थडेचं शूट कसं करायचं गर्ल्स, तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, हा ब्लॉग आहे. सो नक्की बघा. येस, कारण आहे ना सगळ्यांना शूट दिसतोय, रील दिसते, सगळे दिसतात, पण ह्याच्या मागचे लावलेले एफर्ट्स कोणाला दिसत नाहीत. आता काल आम्ही पूर्ण दिवसभर पावसात वगैरे तर भिजलोच होतो. काल सगळं जमा केलं, सगळ्या गोष्टी काय लागतात त्याच्यानंतर जमा केल्यानंतर काल पावसात भिजलो. घरी आलो. सकाळी 6 वाजता ही उठली. हिचा मेकअप वगैरे सुरू झाला होता 6 वाजता. मुलींना माहिती आहे की जर प्रॉपर शूट असेल तर मेकअपला खूप उशीर लागतो, मेकअप आर्टिस्ट असेल तर त्यात उशीर झाला. नंतर मी 8 वाजता उठलो. मी कधीच लवकर 8 वाजता उठत नाही, जर लयच महत्त्वाचं काम नसेल तर. म्हणजे विचार करतो मी आज महत्त्वाचं काम आहे भरपूर. तर मग असं आम्ही लवकर केले. आता बघू, ज्या जागी शूट करतो ती तर कॅन्सल झाली. आता नवीन जागा सांगितली, तिथं पण बघूया आता काय होते काय नाही, हिला पसंत येते का नाही. आणि एकदम क्यूट दिसते, प्रिटी दिसते अस्मिता. पिंक कलर तिला खूप आवडतो. थँक्यू. आणि हे बार्बी दिसते ना, बार्बी. बार्बी शॅम्पू बार्बी दिसते ना, बार्बी. चलो गाईज, सकाळी गुड मॉर्निंग. आणि हा आमचा कोंडवा.
ते चाललंय. आणि त्या कोंडव्यात फडकलेला तो भगवा ध्वज जो असाच आता अंग फरा 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 एकदम मस्तपैकी हवेने उडत असतो. चलो गाईज, आणि आज ताकदीचा देव हनुमान जयंती आहे आज. आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये जय हनुमान टाईप करा. आज हनुमान जयंती आहे आणि आज दिवस खूप चांगला आहे. जय बजरंगबली. जय बजरंगबली. तोड दे दुश्मन की नली. आली हा म्हणजे तोडून टाका असं ते डायलॉग जय बजरंगबली तोड दे. फायनली आम्ही कुठं आलोय? लय मी कॉलेज विलेजच्या शाळेविलेजच्या टायमिंगला यायचो तिकडं पुण्यातलं फेमस गार्डन एम्प्रेस गार्डनला आलेलो आम्ही. कारण की तुम्हाला म्हणलं तिकडं हे नाही झालं. आता अस्मिताची आहेत बड्डे गर्ल से हाय. आता हे सगळं आपला VM आलाय शूटसाठी आणि हे सगळं आम्ही बड्डेचं देत आहे. शूटची तयारी वगैरे चालली आहे. मागच्या वर्षीचा पण त्यांनीच केला होता. आपल्याकडे दोनच खास माणसं आहेत, एक आबी आणि एक VM. एकदम हे दोन माणसं आहेत आपली. दोघे जसं ज्यांना काम ॲडजस्ट होतात मागं पुढं तसे अरेंज करून करतात शूट. तुटलं बघा एवढी मोठी झाली पण हिला बालपणीचं काय चाललं. आजचं आमच्या दोघांचं हे कसं सांगा ना काय कसं आहे. आज आपण पण लय ॲस्थेटिकमध्ये एकदम क्वालिटीमध्ये आजचं आपण लयच भारी काहीतरी केलं. लय भारी ग्रीनरी वगैरे. मला खूप दिवसानंतर आल्यानंतर इथं बघितलं असं वाटतं सकाळी रोज इथं वॉकला बिकला यायला पाहिजे. भाडं निसर्गरम्य शुद्ध वातावरणात एकदम क्वालिटीमध्ये धावपळ बिवपळ करून असं माझं आयुष्य अजून थोडंसं वाढेल असं मला वाटतं. काय वाटतं मॅम तुला? वाढेल ना? येस. सो गाईज आता ही तयारी सुरू आहे. केक्स वगैरे आणलेले आहेत हे सगळे बुके फिके हे सगळं. इथं केक आहे इथं सगळं कॅमेरा वॅमेरा इथं. आणि हा हे बघा हे व्ह्यू बघा. आता हे जे ऊन आहे ना ते इथं सर्कसपर्यंत आम्हाला शूट सुरू करून संपवायचं आहे. संपल का नाही माहीत नाही. संपल का अस्मिता? शूट संपल का तिकडेच पण? ते झाल्यावर आम्ही केक खाऊ शकतो का VM आणि आम्ही? हा आम्ही तो केक नाही खाऊ शकत तो. वाय? अरे डमी केक है तो. ये क्या बात हुई भाई? ये ओरिजिनल है भाई. ये क्या बात हुई? ये सब हो गया और केक नहीं खाने का. डोनट भी रखे इधर को. कसलं आहे? अंडा केक डोनट कसं आहे भाई? हे तर मी पिक्चरमध्येच बघायचो असले आणि त्या ह्याच्यामध्ये बाहेरच्या कंट्रीच्या त्या कार्टून. ये तो डमी नाही ना काय भाई? हो जे ना ये तेरे लिए लायला आहे भाई. विशेष नाही ना एकदम संत्री बिंत्री ॲप्पल विप्पल भाई असली गोड गोड आहेत ना. हा सुट्टी नोट. चला शूट करूया आता. एवढं का अजून मोठा? एवढं मोठा असेल का अजून? बघा होतंय का? गाईज बघा आकाश किती मेहनत करतोय माझ्यासाठी पहिल्यांदा आयुष्यात. थँक्यू आकाश. काय गाईज हे बघा किती सुंदर किती छान माझा बर्थडे केक किती सुंदर आहे. पब्लिक फायनली माझा टाइम आलेला आहे. माझा फोटोशूटचा टाइम इकडे आलेला आहे आणि हा केक पूर्ण वितळलाय मस्त पैकी. याला मस्त आग लागली वाटतं खालनं. जलने आलो की दुवा झालेले म्हणून पिघळले असं मस्त आहे की. आता माझे फोटो बिटो आपण लय भारी दिसतोय आज भाई. विषय एकदम खोल आहे. आपण हिरो दिसतोय आज. आपण आपल्या लुकमध्ये आलोय. रेग्युलर कसं रोज काम बिम करत असतो ना मी त्यामुळे आपण राहत नाही असं कसं बाकीच्या पुरी फिदा बिदा झाल्या तर उगाच एकदम म्हणून आपण राहत नाही. म्हणून आपण असं नॉर्मल राहतो. पण आज बायको म्हणले आज बड्डेचं शूट बिटे म्हणून जरा आज असे पिंक बिंक घातले एकदम क्वालिटीमध्ये. काय सांगायचं पब्लिक कमेंट करा जरा यार काय बोलायचं. अरे एक टाईम होता माहिती का पण आता तो टाईम नाही आहे. हा 1990 नाही अरे एक टाईम होता आपल्या कॉलेजचा माहिती का इथे जायचं का ना? नाही हे कुठं आपलं नाही. हे नाही या अस्मिताला घेऊन मी एम्प्रेस गार्डनला आलो पहिल्यांदा. किती खोटं बोलशील? हा खरं किती खोटं बोलशील? एम्प्रेस गार्डनला नाही आलो पण म्हणजे बाहेर गेला होता बघितलं का? इकडे Guys, गेला होता. गाईज या ब्लॉग मध्ये विषय होतोय गाईज. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. VM फोटो काढ. चला पब्लिक मिलते बाद में. अभी लपड़ी की रम्मी हो रही इधर को. फोटोशूट होऊ दे मग तुला बघते. नंतर काय बघते? अरे प्रेमात पडशील. हड एकदा पडली हाऊस पिटली. शूट करणं काही इझी नसते बघा. आता सगळं झालंय. आता पॅकिंग पण आम्हालाच करावं लागते सगळी. आता VM सगळी मदत करतो. एवढं सगळं झोला पॉल आहे सगळं. आता आम्ही सकाळी 6 वाजता अस्मिता उठली होती. मी 8ला उठलो. आता टाईम काय झाला तुम्हाला सांगतो. 1 वाजायला 10 मिनटं कमी राहिले. 1:10
तुम्हाला उलट दिसत असतात 1ला 10 कमी राहिलं ते. म्हणजे किती वेळ झालं शूट करतो आम्ही आणि ह्याच्यातनं निघणार काय एक 30 सेकंडची किंवा 1 मिनिटची एक व्हिडिओ आणि एक 7-8 फोटो त्यामध्ये बाहेर निघतील. पण त्यासाठी मग काल रात्रीचा एवढा खर्च हे बाकीचं सगळं भाई ये बहुत कठीण आहे. पब्लिक को लगता है ये बहुत टेन्शन फ्री वाला काम है ये. मला खूप लोक म्हणतात तुमचं काय भाऊ एक व्हिडिओ काढला टाकला की चालू आहे. अरे भाऊ हे एवढं सगळं करायला लागतं भाऊ, काय माहिती काय VMC काय म्हणता याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? 100%. हा किती मेहनत आहे तेच मिनिट. म्हणते. 1 मिनिटासाठी बघा 3 माणसं झगाडतात एवढी, काय बोलायचं आता. पण पब्लिक प्रेम द्या तुम्ही, लाईकच्या माध्यमातून प्रेम द्या, कमेंटच्या माध्यमातून प्रेम द्या. आणि हा व्हिडिओ कसा आहे ना झालाय तो कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला ह्यावेळेस किती कमेंट करतो चला 100 कमेंटचं टार्गेट टू 100 तर होतात का बघू. सध्याला कमेंट्स कोण जास्त करणे 100 कमेंट. सो आता हे आवडतो आणि घर पे चलो. आणि आता विषय असा आहे की आपल्याला आपली गाडी घ्यायला जायची आहे. म्हणजे गाडी जी सोडली आहे कामाला फॅब्रिकेशनच्या ते सगळं बांधायला वगैरे ते घेऊन यायचे. सो आता कंटिन्यू करा. आता बाई ये लुक सेटर वो लुक में जाएगा. सो कंटिन्यू. नेहमीचं शूट करायचा आणि झोपायचं वैतागायचं आहे का नाही. अरे काय जरा वाटू द्या काहीतरी यार. हां त्या घराने काय नाही घाई नाही केला त्या घरानं पहिल्या दिवशी संपलाय पगार असं झालंय तुझं. हे आपला ओन डायलॉग आहे, आपण स्वतः बनवला येऊ. काय तुला का असं शूट बीट केला असं झोप बीप? सकाळ उठल्यानं ते भांडलं होतं ना तर डोकं दुखायला लागलं. त्या लेन्सने पण त्रास होतो. बघा काय बोलायचं आता. 5 तारखेला मॅडमचा बर्थडे आणि मी ब्लॉग उद्या अपलोड करून टाकणार आहे. आणि परवा तुम्ही मग रील बघा, रील आणि फोटो बघा 4 तारखेला. सो असा आजचा विषय आहे. काय सांगशील आजच्या ब्लॉगमध्ये? छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती मेहनत घ्यावी लागते, किती एफर्ट्स असतात आणि का आता एक छान मोमेंट क्रिएट व्हावा असं. हाऊस अजून काय म्हणते, हाऊस असते, आनंद असतो. आता ह्याच्यामधलाच एक सीन काय आहे की जिथं आता आम्ही खूप लोकांनी खरं तर प्रेम दिलं त्या याच्यावाल्या व्हिडिओला, आमच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या व्हिडिओला आणि फोटोजला. डेटा भरपूर होता पण टाकला नाही. आता टाकेल, कामामुळे जमत नाही थोडंसं, पण आम्ही करतोय ट्राय कसं जमवता येईल तसं. आणि अजून एक भारी विषय सांगायचा असा की आत्ता आहे ना त्याचं पण BTS माझ्याकडे आहे, त्याचा ब्लॉग आहे. सो हा ब्लॉग टाकला मी सेकंड डे तो टाकेल आणि मग नंतर ना हा वाला टाकेल. लाडू फेबेस्टिक इथे राहिलं बघ. हे बघा फॅबिस्टिक इथं राहिलं. हिचा एक सँडल तुटला, मग हा सँडल आम्ही पिन बिन लावून बरोबर केला आणि नंतर परत दुसरा सँडल तुटला. आता ते सँडल डायरेक्ट फेकून देणार आम्ही. चल पप्पाला आता मी 2-3 फोटो दाखवले अस्मिताचे. पप्पांचं मत बघा काय. बोलू का नको बोल लवकर बोला. नाही चांगली दिसते माझी पोरगी, काय तसं काय नाही. हे तुम्हाला उचकवतोय ह्याच्यावर जाऊ नका. काय ते खोटं बोलते, तिला पण माहिती काय बोलत होते आता. हे बघ काय झाले? ते माळीमुळे. अरे ये तो तेरा असली रूप बाहर आ गया. ये नागिन की कातिडे बाहर आ गई है. ए सो गाईज आता मी जातोय एका कामाला आणि आता कंटिन्यू करा तुम्ही पुढे. हे बघा हा आमचा टायगर आहे आणि हा जवळजवळ मला वाटते 13 वर्षाचा आता. त्याला एवढं आम्ही एवढं सांभाळलं की त्याच्या लाईफपेक्षा जास्त त्याला आम्ही जगवतोय. आणि काही ना काहीतरी कांड करत राहतो. परवा पळत गेला एका गाडीला ठोकला. हे बघा ही काशी केली, हे सगळं तोडून दे आतमध्ये. आता काय केलंय, पडलं ते पडलं. आता पप्पाला वाटलं रेग्युलर लागलंय, पण लागल्यानंतर त्यात काय आलं होतं, त्यांनी साफ वगैरे केलं डाटल नाही तर खडे राहिले होते छोटे छोटे त्याच्या केसांमुळे आणि त्याने हात लावून देत नव्हता. मग बादशाच्या पायात झालं ना पाणी झाला, मेंदू व्हायचा तो पायात तो झाला डायरेक्ट त्याच्या. हा तुला अक्कल नाही का रे? तुला किती वेळा सांगितलं की पळू नको, हे नको करू, ते नको करू. हा आता हे काय आहे टोपी बिपी, हेच खर्च करायचा का बाई टोपी बिपीचा तुझ्या? आता हे तुझं काम झालं, हे कोण घालेल टोपी? आम्ही. हा हे कोण घालेल ही टोपी? घालेल कोण मला सांग टायगर? उन्हाळ्यात दिली. हा लपड्याची रम्मी करत राहतो नुसता. काय तुला वाटत नाही का लाजबीज? हा लाजबीज वाटते का नाही? काय की पळत जातो, ठोकतो बिकतो, काहीतरी कांड करून ठेवतो, नाही वाटत कधी? खाली बस, खाली बस पहिले. चल ते डॉक्टर पण असेच वरडले. खाली बस, लवकर खाली बस. मग काय, अरे राहू दे तुझ्या डोळ्यासमोर. त्या तांगडा पाळ हे करून ठेवलाय. नाही करून द्यायचं ते तो मध्ये ठेवलं असं ना खालच्या जाता येत नाही ना रे. मम्मा काय बोलायचं आता ह्याच्याबद्दल तुला सांग.
टायगर इकडे बघ इकडं. ए टायगर हात बीत धुऊ दे का? इथं इकडे बघ माझ्याकडे बघ. ए दर इकडे. बघतच नाही त्याला कळले आता राशन भेटतंय ए, घरात. झापाटणे. इकडे इकडे पैसे आहे ना? बुबड्या माझा फोन आहे ना, दही आण ना फक्त. टोपी घालून आला का इकडे बघू दे. टायगर बघू की त्याला कळलं सगळे बोलते. टायगर चल हे इकडं laptop चल. पण 1 लाखाला आकाश तुला बुडवलं या. बुडवलं आकाशाला असेल तुला लाखभर पाहिजे रुपये तो. घालवलं असतं. तिथं पण शांत बसत नव्हतं माहितीये का? मेडिसिन ए, त्याचं. टायगर किती त्रास देतो बाबा पोरला माझ्या. 1 लाख कोण माणसांना पण घालवत नाही र. हा तू चावलास का कोणाला. चावलं नाही त्याने ते चाटावं नाही म्हणून लावलंय. सो गाईस तो आमच्या घरातला एक फेवरेट हे म्हणजे मेंबर आहे आमचा एक. त्याला काय झालं की मला जरा थोडा त्रास होतो. मला त्रास होतो पण बाई, मला त्याला तो घेऊन तिथं जाता येत असताना नाही. तू मग direct मी तिथं आयुषला घेऊन पाठवतो. आयुष प्रत्येक वेळेस त्याला दवाखान्यात घेऊन जातो का त्याचे कपडे बिपडेच खराब झाले ते. काय म्हणले डॉक्टर रे. तो म्हणला मग काय आलं रे. तेच की विचारलं कसं झालं. मी बोललो तो ऍक्सिडेंट झाला. तर डॉक्टर काय म्हटलं माहिती का, तो ज्याचा ऍक्सिडेंट झाला तो बरा आहे ना. मी म्हटलं का नाही, हे इब्लिस आहे ना तुमचा. डायरेक्ट असं बोलला. म्हटलं तो त्याला पण लागलंय ह्याला पण लागलंय. मग नंतर सांगितलं काय झालं. मग ते काढलं, रक्त बिक्त येत होतं. रक्त पण काढलं. पू कशामुळे झाला होता. दगडाचे छोटे छोटे कण होते आतमध्ये. त्याचे घासलं होतं ते. हा, आणि त्यात पप्पानी वर चोळलं होतं ना, ते प्रॉपर निघलं नव्हतं आतनं. हा का? घाण. हा आणि त्यांनी पट्टी मारली बांधून जोर हा, असतं मग ते वर टाईट आळून उचलं राहिलं. गेलं, हा. तिने 3 जणांना पकडायला लावून डायरेक्ट असं ओढत होती पेला. जो ओरडला असेल लय. अरे लय ओढत होता. चावला काय ते लावलं होतं का. मजल लावलेला, मजल निघलं काय, त्याला कळलं माझा हात आहे. त्यांनी असा धरलेला हात असा स्टॉप केला माहिती का, जागेवर डायरेक्ट. टाइगर ये बात तेरी मेरे को अच्छी लगती है, याद रख. अभी अच्छे से खा और इधर सो जा. So guys, अरे तुला जिंदगी डर बीर भीती काय वाटते का नाही टायगर यार. त्याला आहे ना सरळ उतर देत नाहीये खाली. तू उलटा उतरलाय खाली. जा उतर आता. जा 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 आता जा जा ना. अरे काय बोलायचं भाई, एकदम कारामती. कळलं ना किती इब्लिस आहे हा. सरळ नाही असं उलट उतरत गेलं 3 पायऱ्या अशा माग अशा. अशी सेवा असते आमच्या महाराजांची. जाऊ द्या खाली पालखी, जाऊन द्या खाली महाराजांची. त्यांनी काय केलं माहिती का, असा हात टाकला लगेच ढोंगण ठेवला आता. क्वालिटी आहे ना दरवेळेस आहे ना त्याचं. सो मित्रांनो फायनली त्या दिवशी सोडलेला आपला टेम्पो परत आलेला आहे. आणि प्रॉपर आता यावेळेस त्याला आपल्या कामजोगा बनवण्यासारखे असं मस्त बनवलं आहे. एकदम कडकमध्ये क्वालिटी, हाईट बीट एकदम जबरदस्त. आणि पुढं मस्त ते डोम पण बनवलं आहे वरती. मटेरियल एक्स्ट्रा स्टोरिंगसाठी ते बनवले एकदम मस्तमध्ये. स्पेशली मी सांगितलं असं त्यांनी बनवून दिलं भारी. आता उद्यापासून वापर सुरू राहायचा. नाही तर काय होतं प्रत्येक वेळेस सारखं इथं तिथं टेम्पो हे करायचा. दुसऱ्याचं पण मस्त झालं एकदम. कलर मॅच टू मॅच झालं एकदम. सेम कंपनी कलर दिसतो एकदम. मटेरियल पण एकदम मस्तकडे वापरलं. मजा आली टेम्पो बघून. एकदम भारी 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 भारी. आता हे स्पेशली इथं जे वरती आहे ना, ह्यो जो डोम आहे इथला वरचा, इथं टाकणार. आता मी पहिली अशी गाडी माझ्या लाईफमधली ज्याच्यावर आता किती गाड्या झाल्या ते 3 4 व्हीलर झाल्या आणि 2 व्हीलर पण झाल्या एवढ्या. पण पहिली अशी गाडी ज्याच्यावर रायबाचं नाव टाकणार आहे मी आता. कारण की स्पेशली रायबाच्या कामासाठी. सो ही दिसायला पाहिजे रायबाची गाडी. कारण मटेरियल जेव्हा जाईल तेव्हा कळलं लोकांना रायबाचं मटेरियल शिफ्ट होतं त्याच्यामधनं. त्यामुळे इथं प्रॉपर मोठं टाकणार. त्याचं पण ब्लॉगमध्ये घेणार आहे. इथं रायबा थांबा जरा. मी हे चालू असताना इथं दिसते का तुम्हाला PNG टाकले. हां कसं आहे भारी दिसेल. व्हिज्युअल दाखवले तुम्हाला. सो चलो गाईज भेटूया घरी जाऊन. पाऊस लय मारण्याचा बाता पडला आहे. त्यामुळे लय बेकार ट्रॅफिक झालेलं. आता शोरूमला जायचं आहे. गाडीच्या नंबर प्लेट आल्यात. नंबर प्लेट बसून आता सिग्नलला मस्तपैकी गजरे घेतल्यात. माझ्या बायकोला जरा हे गजरे जास्त आवडतात. ठेव रे बाळा जरा नीट. माझ्या बायकोला गजरे जास्त आवडतात. आणि आता एक किस्सा झाला. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो भाईला. सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवा. विषय असा झाला आता की मी 4 व्हीलरमध्ये इथनं क्रॉस होत असतो सारखं. कारण की धनकवडीत गोडाऊन आहे आपलं. तर तिथं सारखं क्रॉस होत असतो. तर त्या टायमाला हा माणूस माझ्याकडे 4 व्हीलर असते वेरणा. त्या टायमाला सारखा येतो शेट घ्या ना शेट घ्या ना. आज मी त्याला टेम्पोत ना आवाज देतोय तर तो माणूस आला नाही लवकर. म्हणजे एक लक्षात ठेवा, कधी कधी तुमच्या राहणीमानावरनं पण म्हणजे कधी कधी म्हणजे प्रत्येक वेळेस राहणीमानावरनं पण ते लोक किंमत करतात. पण मला खूप लोकांना ही गोष्ट सांगायची, कधी कोणाचं हुलिया बघून
याचा अंदाज लावायचा नसतो, कारण की काही असू शकतं. आता तुम्हाला माहिती चांगलं आपल्याकडे गाड्या गोड्या आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे देवाच्या कृपेने. ह्याच्यात थांबलो म्हणून त्याला काय वाटलं अरे ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरचं ना जिंदगीत कधी कुणा करायचं ना, ड्रायव्हर काही करू शकतो. ड्रायव्हरने जर ठरवलं ना मग लपड्याची रमणी. ड्रायव्हरचं नात कधी कुणी करायचं नाही. ड्रायव्हरला सगळ्यांनी इज्जत द्यायची हो, कारण की आपण पण ड्रायव्हर करून इकडे आलोय. ड्रायव्हर एकदम जी माजुरडी असतात ना त्यांना 100% जी माजुरडी बेवडी 100% चपकवायची. लपडी केली आडवी तेडवी गाडी 100%. जी चांगली आहेत त्यांना लक्षात ठेवा. सो गाईज आता चला, आता चाललोय मी विषय. पण आज जरा थोडंसं वेगळंच वाटलं मला बरं का. गाड़ी की वजह से तुम्हारा कीमत कम ज़्यादा हो सकता है, ये मेरे को अभी मालूम रहेगा. चलो अभी जाता है गोडाउन पे, थोड़ा काम है, टेम्पो लगा देता है मस्त.